मित्रांनो, आपण मागच्या ट्रान्सफॉर्मरच्या पाठामध्ये बघितलेले आहे ट्रान्सफॉर्मरची व्याख्या, रचना, कार्य आणि फायदे. यामध्ये ट्रान्सफॉर्मरचे प्रकार: एक व्होल्टेजवरून पडणारे स्टेप अप स्टेप डाऊन, 2 फेजवरून पडणारे सिंगल फेज 3 फेज, 3 व्यापारी तत्व वापरावरून पडणारे पॉवर आणि डिस्ट्रीब्युशन, 4 कोअरवरून पडणारे कोअर, शेल आणि बेरी. तसंच 5वा प्रकार आहे ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर आणि 6वा प्रकार इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर, ज्याचे परत 2 प्रकार पडतात, करंट आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. हे प्रकार तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, स्टेप अप आणि स्टेप डाऊन असे 2 प्रकारचे ट्रान्सफॉर्मर असतात. त्याची आकृती इथे दाखवलेली आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये आपण पहिलं डावीकडे प्रायमरी वाइंडिंग आहेत. हे जाड वायरचे कमी फेरे असतात प्रायमरी वाइंडिंगमध्ये. स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये उजव्या बाजूला सेकंडरी वाइंडिंग आहे, तिथे पातळ वायरचे जास्त फेरे दिलेले असतात स्टेप अपमध्ये, लक्ष ठेवायचे आहे. त्याच्यानंतर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर दुसरी आकृती, प्रायमरी वाइंडिंगचे तिथे पातळ वायरचे जास्त वेढे दिलेले असतात आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीला जाड वायरचे कमी वेढे दिलेले असतात. स्टेप अपमध्ये व्होल्टेज वाढतं, स्टेप डाऊनमध्ये व्होल्टेज कमी होतं. या फरकसाठी मुद्दा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर दुसऱ्या फरकाची दुसरी आकृती आपल्याला दिसणार आहे. हे 2 आकृत्या येऊ शकतात, लक्षात ठेवायच्या आहेत, व्यवस्थित त्याचा अभ्यास करायचा आहे. स्टेप अप स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरला अजून एक फरक बघा. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर जनरेटिंग स्टेशनमध्ये 33 किलोवोल्टचे 220 किलोवोल्टमध्ये रूपांतर करतो. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर ग्रीड स्टेशनमध्ये 220 किलोवोल्टचं 33 किलोवोल्टमध्ये रूपांतर. म्हणजे पहिलं स्टेप अपमध्ये व्होल्टेज वाढवलं जातं, स्टेप डाऊनमध्ये व्होल्टेज कमी होतं. हा एक फरकाचा मुद्दा आहे. दोन्ही प्रश्न येऊ शकतात, स्टेप अप आणि स्टेप डाऊनचा फरक सांगा. त्याच्यासाठी हे मुद्दे आहेत. अजून काही पुस्तकात पण आहेत मुद्दे, ते पण अभ्यासायचे आहेत. यानंतरच्या क्लिपमध्ये सिंगल फेज आणि 3 फेज हे 2 प्रकारचे ट्रान्सफॉर्मर असतात. सिंगल फेजमध्ये एक प्रायमरी आणि एक सेकंडरी वाइंडिंग असतात. दोन्ही बाजूला सिंगल फेज सप्लाय असतो प्रायमरी सेकंडरीला. याचा उपयोग वेल्डिंग मशीनमध्ये करतात. 3 फेजमध्ये स्वतंत्र 3 प्रायमरी असतात, 3 स्वतंत्र सेकंडरी असतात आणि ग्रीड पॉवर स्टेशनमध्ये याचा वापर होतो. जिथे जास्त पॉवर लागते तिथे 3 फेज वापरतात, जिथे कमी पॉवर लागते तिथे सिंगल फेज वापरतात. दोघांमधला फरक विचारला जाऊ शकतो. पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये जे ट्रान्सफॉर्मर डायरेक्ट लोडला जोडलेले नसतात, जास्त पॉवरचे असतात, त्यांना पॉवर ट्रान्सफॉर्मर म्हणतात. ते घरी आपल्या जास्त जोडलेले नसतात. आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी सदैव सप्लायला जोडलेली असते, त्याला डिस्ट्रीब्युशन म्हणतात. आपल्या घरी डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर मार्फत सप्लाय येतो आणि जनरेट होतो तो पॉवर ट्रान्सफॉर्मर मार्फत. दोघांमधली व्याख्या विचारली जाऊ शकते. आकृती काय परीक्षेला विचारली जाऊ शकत नाही. आकृत्या फक्त बघून ठेवायच्या आहेत आणि व्याख्या मात्र पाठ करून ठेवायच्या. ट्रान्सफॉर्मरचे पॉवरवरून पडणारे प्रकार, हे डिस्ट्रीब्युशनवरून पडणारे प्रकार आहेत. हे 2 लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर बेरी ट्रान्सफॉर्मर हा एक किचकट प्रकारचा ट्रान्सफॉर्मर आहे, पण तरी पण तो अभ्यासायचा आहे आपल्याला. त्या ठिकाणी डाव्या बाजूला सिलेंड्रिकल वाइंडिंग आहे बघा, सिलेंड्रिकल टाईप असतो तो. उजव्या बाजूला त्याची कोर आहे बेरी ट्रान्सफॉर्मरची. डाव्या बाजूला खाली हाय व्होल्टेज वाइंडिंग म्हणजे HV वाइंडिंग आहे. उजव्या बाजूला खाली लो व्होल्टेज वाइंडिंग म्हणजे LV वाइंडिंग आहे. आणि सिलेंड्रिकल भागात, गोलाकार भागात वाइंडिंग केलेलं असतं. कोरच्या संख्येइतके चुंबकीय रेषा वाहण्यासाठी मार्ग असतात आणि वाइंडिंगमध्ये उष्णता कमी होते, म्हणून हे ट्रान्सफॉर्मर थंड असतात. जरी त्याची रचना किचकट असली तरी उष्णता कमी होते, म्हणून हे वापरले जातात. आकृती आणि माहिती परीक्षेत येऊ शकते. ऑटो ट्रान्सफॉर्मर हा एक ट्रान्सफॉर्मर आहे ज्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरीसाठी एकच वाइंडिंग असतं, त्याला ऑटो ट्रान्सफॉर्मर म्हणतात. इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर हा ट्रान्सफॉर्मर असा आहे की हाय टेन्शनच्या लाईनचा उच्च दाब आणि उच्च प्रवाह कमी रेंजच्या मीटरच्या साहाय्याने मोजण्यासाठी याचा वापर होतो. उच्च दाब आणि उच्च प्रवाह. त्यामध्ये ऑटो ट्रान्सफॉर्मर V1 म्हणजे सप्लाय व्होल्टेज दिले बघा, ऑटो ट्रान्सफॉर्मरची आकृती. त्याच्यानंतर लोडला तुम्हाला बाणाने दाखवलेले आहे V2 लोडचं व्होल्टेज. ऑटो ट्रान्सफॉर्मरचे टर्न्स दाखवलेले आहेत N1 बाणाने. ऑटो ट्रान्सफॉर्मरची सर्किट डायग्राम दाखवली आहे. इथे ऑटो ट्रान्सफॉर्मरचे चित्र दाखवले आहेत. काळा आणि लाल ही सप्लाय टर्मिनल आहेत आणि वरती जो काळा जो नॉब आहे तो व्होल्टेज बदलण्यासाठी आहे, कमी जास्त करण्यासाठी. त्या ठिकाणी पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरची व्याख्या: प्रायमरी हाय टेन्शन लाईनच्या सप्लायला समांतर जोडलेली असते आणि सेकंडरीला कमी व्होल्टेजचा मीटर जोडलेला असतो. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरच्या, करंट ट्रान्सफॉर्मरच्या स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे, त्याची प्रायमरी हाय टेन्शन लाईनच्या सप्लायला एकसर जोडणीने जोडलेली असते आणि सेकंडरीला कमी रेंजचा ॲमीटर बसवलेला असतो. स्टेप अप आणि स्टेप डाऊन
पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. इथे दिसते बघा तुम्हाला पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आणि करंट ट्रान्सफॉर्मर. डाव्या बाजूची आकृती आहे, त्यामध्ये 3 फेज लाईनला पॅरलल जोडलेली असते त्याची प्रायमरी. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरची हाय टेन्शन लाईन निळ्या ॲरोने दाखवली आहे. सेकंडरीला व्होल्टमीटर जोडलेला असतो आणि इथे CT करंट ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी सुद्धा हाय टेन्शन लाईन असते आणि त्याची सेकंडरी खाली दाखवलेली आहे. त्याला ॲमीटर जोडलेलं आहे सर्कलच्या साह्याने. दोघांची सर्किट डायग्राम परीक्षेमध्ये येऊ शकते, विचारले जाऊ शकते. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आणि करंट ट्रान्सफॉर्मरचा उपयोग सांगा किंवा त्याच्यामधला फरक सांगा किंवा त्याच्या आकृत्या सांगा, असे प्रश्न येऊ शकतात. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर हा स्टेप डाऊन आहे आणि करंट ट्रान्सफॉर्मर हा स्टेप अप आहे. दोघांची रचना नीट अभ्यासायची आहे. यानंतर बघा हा पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर प्रत्यक्ष कसा दिसतो, त्याची आकृती आहे. अशा प्रकारे दिसतो पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. करंट ट्रान्सफॉर्मर प्रत्यक्ष कसा दिसतो, डाव्या बाजूला ॲरोच्या साह्याने त्याची हॉलो कोर दाखवलेली आहे. त्याच्यानंतर त्याचे बाजूला प्रायमरी करंट, तो कंडक्टर दाखवले आहे, त्याच्यामधून प्रायमरी करंट जातो. त्याच्यानंतर उजव्या बाजूला सेकंडरी वाइंडिंग ती त्या कोरवर गुंडाळलेली आहे, त्याच्यामधून करंट जातो. नंतर एक ॲमीटर दिलेला आहे आणि तिथे बाजूला त्याचा सिम्बॉल दिलेला आहे, मेन प्रायमरी कंडक्टर. त्याच्यामधून IP उजव्या बाजूच्या आकृतीत बघायचा प्रवाह वाहतो. त्याच्यानंतर IS म्हणजे सेकंडरी करंट, CT म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर. सेकंडरी वाइंडिंगमध्ये तो प्रायमरी कंडक्टर बसवलेला असतो. डाव्या बाजूची आकृती प्रत्यक्ष आकृती आहे. उजव्या बाजूला सर्किटचं सिम्बॉल आहे, लक्षात ठेवायची आकृती. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरचे लॉसेस बघा. कॉपर लॉसेस, ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगमध्ये होणारे लॉसेस म्हणजे कॉपर लॉसेस आणि आयर्न लॉसेस म्हणजे ट्रान्सफॉर्मरच्या कोरमध्ये होणारे लॉसेस आयर्न लॉसेस. प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगच्या रेझिस्टन्स आणि त्यामधून वाहणाऱ्या करंटमुळे हे कॉपर लॉस होतात. I²R असा त्याचा फॉर्म्युला आहे. म्हणजेच दोन्ही मिळून I²R किती होतो त्याची बेरीज करायची प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगमधली आणि मग एकूण लॉसेस आपल्याला मिळतात. कोरच्या गुणधर्मामुळे तिच्यामध्ये आयर्न लॉसेस तयार होतात. लोड करंटचा कोणताही परिणाम होत नाही, म्हणून या लॉसला कॉन्स्टंट लॉस असं म्हणतात. आयर्न लॉसची ही व्याख्या आहे. आयर्न लॉसची व्याख्या पुस्तकात पण दिली आहे. आयर्न लॉसेसचे 2 प्रकार पडतात, एडी करंट आणि हिस्टरेसिस लॉस. कोर बदलत्या चुंबकीय क्षेत्राने जर छेदली जात असेल तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वानुसार त्याच्यामध्ये व्होल्टेज निर्माण होतं आणि अंतर्गत भागात एडी करंट निर्माण होतात. असेच काही लॉसेस चुंबकीय बदलामुळे निर्माण होतात, त्यांना हिस्टरेसिस लॉस म्हणतात. दोघांना मिळून आयर्न लॉस म्हणतात. 2 प्रकार, एडी करंट आणि हिस्टरेसिस. फरक विचारला जाऊ शकतो. मुख्यत्वे कोरमुळे होतात हे. या ठिकाणी आता एक स्वाध्याय देणार आहे तुम्हाला. स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न, स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमधला फरक सांगा. ऑटो ट्रान्सफॉर्मरची आकृती काढून माहिती लिहा. पोटेन्शियल आणि करंट ट्रान्सफॉर्मरचे उपयोग लिहा. ट्रान्सफॉर्मरमध्ये होणारे लॉसचे प्रकार सांगून थोडक्यात माहिती लिहा. मागचा जी तुम्हाला व्हिडिओ पाठवला आहे तो व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओमधला स्वाध्याय लिहून मला पर्सनल नंबरवर पाठवायचा आहे. व्हिडिओ क्लिप पुन्हा बघायचे आहे. कुठला पॉईंट समजला नाही तर त्याचा अभ्यास करायचा आहे. मला शंका विचारायची आहे. धन्यवाद.